होली खत्म हो चुकी, लेकिन रंग अब भी कपड़ों पर रह गए हैं। दागों की टेंशन खत्म, मुस्कान वापस। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या जागतिक स्वच्छता मोहिमेला खालापूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। रविवारी राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत तालुक्यातील सुमारे 1553 श्री सदस्यांनी सहभाग नोंदवत तब्बल 11.5 किलोमीटरचा मुख्य रस्ता आणि 53,786 चौरस मीटरचा शासकीय परिसर कचरामुक्त केला। विशेष म्हणजे यंदाची ही मोहीम केवळ देश पातळीवर मर्यादित न राहता जिथे जिथे बैठका आहेत अशा परदेशातील केंद्रांवरही एकाच वेळी राबवण्यात आली। रविवारी सकाळी 8 वाजल्यापासूनच हजारो श्री सदस्य झाडू, घमेली, फावडा, कोयता आणि हातपंजांसह मोहिमेत उतरले होते। या मोहिमेअंतर्गत खालापूर तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्मशानभूमी आणि गाव पातळीवरील शाळांच्या परिसराची सखोल स्वच्छता करण्यात आली। खोपोली शहरातही नगर परिषद कार्यालय, बस स्थानक आणि पोलीस ठाणे परिसरात व्यापक साफसफाई करण्यात आली। प्रतिष्ठानच्या वतीनं सहभागी सदस्यांच्या सुरक्षिततेसाठी मास्क आणि हातमोज्यांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती। या मोहिमेत ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्यात आला। यामध्ये 2600 किलो ओला तर 18,975 किलो सुका कचरा अशा एकूण मोठ्या प्रमाणावरील कचऱ्याचे संकलन झाले। कचरा उचलण्यासाठी खालापूर नगरपंचायत आणि खोपोली नगर परिषदेनं घंटागाड्यांची व्यवस्था केली होती। या उपक्रमात खालापूरच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे, उपनगराध्यक्ष संतोष जंगम, नगरसेवक किशोर पवार आणि पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनीही प्रत्यक्ष सहभागी होऊन श्री सदस्यांचे कौतुक केले। प्रतिष्ठानच्या या शिस्तबद्ध आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमामुळे संपूर्ण खालापूर तालुका स्वच्छ आणि सुंदर झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। आज नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने अतिशय स्तुत्य उपक्रम गेले अनेक वर्ष राबवला जातो, स्वच्छता अभियान म्हणून। परंतु जसं मी सुद्धा श्री सदस्य आहे, जशी लोकांचं समाज घडवण्याचं काम नाना धर्माधिकारी प्रतिष्ठान करत असतं, त्याच पद्धतीने लोकांची मनं देखील स्वच्छ झाली पाहिजेत आणि आरोग्याची देखील काळजी घेतली पाहिजे आणि नागरिकांमध्ये जनजागृती आली पाहिजे। स्वच्छता अभियान हे राबवलं गेलं पाहिजे। कारण नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने गेले अनेक वर्ष स्वच्छता अभियान हे राबवलं जातं आणि आजचा विशेष महत्त्व म्हणजे जागतिक म्हणजे आरोग्य ची काळजी घेण्यासाठी संपूर्ण जगभर ही स्वच्छता अभियान राबवलं आज जातोय, त्याचा सर्व आम्हा श्री सदस्यांना अभिमान आहे। जय सद्गुरू। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी या प्रतिष्ठानातर्फे त्यांचा जन्म अलिबाग येथे रेवदंड्यात मार्च 1922 रोजी अलिबाग येथे रेवदंडा येथे झाला। आज आपण 1 मार्च 2026च्या अंतर्गत स्वच्छता अभियान राबवत आहोत। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी तसेच डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी, डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्यामार्फत आपण स्वच्छता अभियान राबवत आहोत। आज डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच सचिनदादा धर्माधिकारी यांनी अनेक स्त्री सदस्य घडवलेले आहेत, त्यामुळे त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत, जसं की वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान अशी अनेक सामाजिक कामे त्यांनी केलेली आहेत। आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली बालसंस्कार मुलं घडत आहेत आणि सर्व सदस्यांना त्यांनी एकत्र आणून आपल्याला सेवेचा भाग आपल्याला सर्वांना लाभत आहे। धन्यवाद। जनोदय करिता मनोज कळमकर, खालापूर।